लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. राष्ट्रवादीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्याकडून अर्थ खात्यावरून खंत व्यक्त. वारंवार मागणी करूनही भाजप अर्थ खातं देत नसल्यानं सुनेत्रा पवारांची नाराजी. सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीत नाराजीचा सूर कायम. मुंबईत असूनही प्रफुल्ल पटेल बैठकीला गैरहजर राहिल्यानं चर्चांना उधाण. तर गैरहजेरीमागे काही कारण असेल. भुजबळांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या बैठकीत भुजबळ आणि तटकरेंमध्ये जुंपली. सूत्रांची माहिती. दादांच्या निधनानंतर पक्ष वाढवत असताना आम्ही टीकेचे धनी का? सुनील तटकरेंकडून बैठकीत सवाल उपस्थित. तर भुजबळांचा तटकरेंवर आक्षेप. महायुतीत महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला. संख्याबळानुसार पक्षाला निधी आणि महामंडळ वाटप होणार. भाजपकडे 48%, शिवसेनेकडे 29% आणि राष्ट्रवादीकडे 23% निधी जाणार. मंत्री भुजबळांची माहिती. विधान परिषदेच्या 17 पैकी 14 ठिकाणी भाजपकडे एक हाती बहुमत. शिवसेनेकडे एकाच मतदारसंघात तर राष्ट्रवादीकडे 2 मतदारसंघात बहुमताचा आकडा. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत तर पुणे आणि परभणी, हिंगोलीत राष्ट्रवादीकडे जादुई आकडा. विधान परिषदेच्या जागांबाबत प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे संतापले. काही पत्रकारांनी त्यांना थांबवल्यावर एकनाथ शिंदे प्रसारमाध्यमांशी बोलले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक. विधान परिषदेच्या जागा वाटपाबाबत चर्चा. ठाणे, संभाजीनगर, नाशिक, हिंगोली, रायगडच्या जागेसाठी शिंदे आग्रही. सूत्रांची माहिती. रायगड, रत्नागिरी विधान परिषद निवडणुकीत मैत्रीपूर्ण लढतीची चिन्ह. महाडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. जागा सोडू नये. लोकसभा, जिल्हा परिषद स्तरावर सेनेवर अन्याय झाल्याची स्थानिक पदाधिकाऱ्यांची भावना. गोगावलेंच्या मुलाला उमेदवारी देण्याचा आग्रह. कोकण विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेना आक्रमक. विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून बॅनरबाजी. मैत्रीपूर्ण निवडणूक लढवण्याची तयारी. शिवसेनेच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा निर्धार. विधान परिषदेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार. पुढील 2 ते 3 दिवसात भाजप उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. आणि विधान परिषदेत एकनाथ शिंदे धक्कातंत्र वापरण्याची चर्चा. उमेदवार म्हणून बवियाच्या क्षितिज ठाकूर यांची एंट्री होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. तर रवींद्र फाटक यांनी क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे नॉट रिचेबल नगरसेवक भाजप आमदारांसोबत. भाजपसाठी विक्ट्री साईन दाखवताना काँग्रेस नगराध्यक्षांचा फोटो. वडेट्टीवारांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष भास्कर ननावरे बंटी भांगडी यांच्यासोबत. भाजपनं फोडाफोडीचा उत्सव सुरू केला आहे. 5-5 लाख देऊन नगरसेवक उचलण्याचं काम सुरू आहे. वडेट्टीवार यांचा आरोप. तर घोडेबाजार झाल्याचा आरोप करणाऱ्यांनी पुरावे द्यावे. बंटी भांगडी यांचं आव्हान. जळगाव विधान परिषदेसाठी दिलीप खोडपे यांनी उमेदवारी अर्ज घेतला. दिलीप खोडपे यांनी पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज घेतला. जळगाव विधान परिषदेसाठी खोडपेंच्या नावाची चर्चा. नेत्यांनी आदेश दिल्यास मवियातून निवडणूक लढवणार. खोडपेंची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. शिवसेना ठाकरे गटाचे कळंब नगर परिषदेतील गटनेते संजय मुंदडा यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सेनेकडे इच्छुकांची गर्दी. नागपूरमधील दुष्यंत चतुर्वेदी, किरण पांडव आणि यवतमाळमधील सुमित बाजोरिया, सलीम केतानी इच्छुक. काँग्रेस नेते साहेबराव कांबळे यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीकडे सुद्धा केली उमेदवारीची मागणी. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा. भाजपकडून विधान परिषद लढण्याची शक्यता. तनपुरेंनी जयंत पाटील यांचा हात जोडतानाचा फोटो पोस्ट केल्यानं चर्चांना उधाण. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर बोलताना हर्षवर्धन सपकाळांची जीभ घसरली. मोदी फडणवीसांवर सपकाळांची एकेरी भाषेत टीका. तर पंतप्रधान मोदी खरे धुरंधर. आरोप करणारे दलिंदर. उपमुख्यमंत्री शिंदेंची सपकाळांवर टीका. हर्षवर्धन सपकाळ यांचं डोकं नाचलेल्या कांद्यासारखं. कांद्याच्या आडून देवाभाऊंना टार्गेट करतायत. पडळकरांचा सपकाळांवर हल्लाबोल. मागणीपेक्षा पेट्रोलचा 23% तर डिझेलचा 52% जास्त पुरवठा सुरू. साठेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. पुण्यात घोडागाडी घेऊन काँग्रेसचं आंदोलन. काँग्रेसकडून पेट्रोल आणि डिझेल दरवाढी विरोधात घोषणाबाजी. पुणे शहरातील नाईट लाईफवर कारवाईचा बडगा. पांटापुऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्री 10ला बंद. हॉटेल्सवर कोणतेही निर्बंध नाही. पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश. आता खाद्यतेलाच्या पॅकेटवरही सरकारी नजर. वजनावरून खाद्यतेलाच्या पाकिटांसाठी निश्चित मानक आकार लागू. ग्राहकांची फसवणूक टळणार. इंधन दरवाढीचा फटका एसटीला देखील बसतोय. अशीच परिस्थिती कायम राहिल्यास एसटीला भाडेवाढीशिवाय पर्याय नसेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून स्पष्ट.
दिल्लीत सीएनजी दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ. दिल्लीतील नवीन सीएनजी दर 83 रुपये 9 पैसे प्रति किलोवर. कालपर्यंत सीएनजीचा दर 81 रुपये 9 पैसे. शालेय साहित्य 20 ते 25% महागलं. सराव संच, व्यवसाय, वह्या, दप्तर, चित्रकलेच्या साहित्याच्या किमती वाढल्या. वाढत्या महागाईची शालेय साहित्याला झळ. स्कूल बसच्या भाड्यात 10 ते 15% वाढ. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे स्कूल बसच्या भाड्यात वाढ. स्कूल बस भाडेवाढीचा सर्वसामान्य पालकांना फटका बसण्याची शक्यता. रत्नागिरीत भाजीपाला महागला. इंधन दरवाढ आणि वाढत्या तापमानामुळे कोकणात येणाऱ्या सर्वच भाज्यांचे दर 120 रुपये किलोच्या घरात. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूरमधून येणाऱ्या भाज्यांची आवक मंदावली. जालन्यातील वाटूर फाटामध्ये डिझेल भरण्यावरून हाणामारी. 2,000चं डिझेल का भरत नाही म्हणून मॅनेजरला मारहाण. पेट्रोल पंप मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाण. दोघांविरोधात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धुळ्यातील प्रमुख 4 पंपांवरील पेट्रोल साठा संपला. पेट्रोल संपल्यानं वाहनधारकांना माघारी फिरण्याची वेळ. उद्यापर्यंत पेट्रोल उपलब्ध होण्याची शक्यता. नागपूरमध्ये गॅस दरवाढी विरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन. हातात बॅनर घेऊन आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी. नागपूरमधील पूनम चेंबर परिसरात असलेल्या पेट्रोल पंपासमोर आंदोलन. कांदा प्रश्नी रोहित पवारांच्या नेतृत्वात मुंबई आग्रा महामार्गावर आंदोलन. कांद्याला किमान 25 रुपये किलोचा भाव देण्याची मागणी. तर विधान परिषदेसाठी नको, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी बैठक घ्या. रोहित पवार यांची सरकारवर टीका. कांदा प्रश्नी विरोधकांचं आंदोलन राजकीय. कांदा कापल्यावर डोळ्यात पाणीही येणार नाही असे लोक आंदोलनात. मुख्यमंत्री फडणवीसांची मवियावर जोरदार टीका. फडणवीस संवेदनशील नेते असल्याचा भ्रम संपला. फडणवीसांच्या वक्तव्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीस आणि शिंदेंची दिल्लीत बैठक. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करणार. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री बैठकीत उपस्थित असतील. गिरीश महाजनांची माहिती. कांद्याला 3,000चा दर मिळालाच पाहिजे. वेळ पडली तर मुंबईसह मंत्रालय ठप्प करू. शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा. तर नाशिकच्या कांदा आणि द्राक्षाबाबत फक्त शरद पवार निर्णय घ्यायचे. शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला प्रति किलो अवघात 1.25 रुपये भाव मिळाल्यानं शेतकरी संतप्त. गंगापूर बाजार समितीच्या गेटसमोरच टाकला कांदा. कांद्याला प्रति क्विंटल 100, 125 ते 130 रुपयांचा दर मिळाल्यानं शेतकरी संतप्त. सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वात काँग्रेसचं रास्ता रोको आंदोलन. इंधन दरवाढ, कांद्याच्या घसरलेल्या दरावरून काँग्रेस आक्रमक. ट्रम्प बोले, मोदी डोले अशी अवस्था झाली. प्रणिती शिंदेंची पंतप्रधानांवर टीका. पुण्याच्या मनसरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले. कांद्याची निर्यात सुरू करण्याची मागणी. कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची अवस्था दुर्दैवी. शेतीमालाचे भाव उत्पादन खर्चावर असले पाहिजे. कांदा प्रश्नावरून अण्णा हजारेंची सरकारवर टीका. रिंगरोड भूसंपादन बाधित शेतकऱ्यांची नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक. भूसंपादन बाधित शेतकरी मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत. भुजबळांनी साथ द्यावी. शेतकरी त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार. सोलापुरात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. सोलापूरमध्ये कुठेही नाफेड कांदा खरेदी केंद्र नाही. नाफेड मार्फत कांदा खरेदी न केल्यास मार्केट यार्डला कुलूप लावणार. शेतकरी आक्रमक. नीट पेपर फुटी प्रकरणी ताब्यात असलेल्या तिन्ही मनीषांच्या मालमत्तांची चौकशी होणार. नीट पेपर फोडून तिन्ही मनीषांनी काही मालमत्ता खरेदी केल्याचा सीबीआयला संशय. नीट पेपर फुटी प्रकरणी जूनच्या पहिल्या आठवड्यात सीबीआय दोषारोपपत्र दाखल करणार. प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार यांची चार्जशीटमध्ये नावं असणार. तिन्ही विषयांच्या पेपरफुटी प्रकरणात आरोपींचा सहभाग. नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकरला 1 दिवसाची सीबीआय कोठडी. आज पुन्हा मोटेगावकरला कोर्टात हजर करणार. आणखी काही लिंक्स तपासायच्या. सीबीआयच्या वकिलांचा युक्तिवाद. मोटेगावकरची स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवर. बॅचमधल्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडून कसून चौकशी. काही विशेष डॉक्टर आणि बड्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच असल्याची माहिती समोर. बंधू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खरातला पुन्हा नाशिकला पाठवणार. वैद्यकीय सुविधा आणि उपचार सुरू ठेवण्याच्या कोर्टाच्या सूचना. गोकुळ निवडणुकीसाठी सतेज पाटील यांच्याकडून आघाडीचं अधिकृत नाव जाहीर. राजश्री शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार. कर्नाटकला लवकरच नवीन मुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्रीपदासाठी हायकमांडकडून विचार. सूत्रांची माहिती. बकरी ईदमध्ये गायीची कुर्बानी देणाऱ्यांना फाशी द्या. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची मागणी. गायीची कुर्बानी देऊ नये यासाठी मौलवी फतवा काढण्याच्या विचारात आहेत. गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मौलवींची मागणी. प्यारे खान यांची प्रतिक्रिया. बीडच्या परळीत शिवसेनेच्या माजी तालुका प्रमुखांवर हल्ला. हॉटेलवर काम करताना अज्ञात व्यक्तीकडून हल्ला. हल्ल्यात शिवाजी शिंदे गंभीर जखमी. हल्लेखोरावर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी.
जळगावमधील अतिक्रमण पाहून भाजप महापौरांचा संताप. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसरात अतिक्रमण, महापौरांनी भर रस्त्यात अधिकाऱ्यांना छापलं. अतिक्रमण करणारे तुम्हाला घाबरत नाही का, महापौरांचा सवाल. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ. जनगणनेच्या कामामुळे बदल्यांना काही काळ स्थगिती देण्याचे केंद्र सरकारचे निर्देश. मंत्रिमंडळ बैठकीत सूचना. पुणे महानगरपालिकेला मिळकत करातून 846 कोटींचा महसूल. 31 मे पर्यंत सवलतीच्या दरात मिळकत कर भरता येणार. 1 एप्रिलपासून 4,96,000 पुणेकरांनी भरला मिळकत कर. पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग. 1,500 एकर जागेसाठी प्रतिज्ञापत्र आली तर 450 कोटींच्या निधीचं वाटप. एकूण 3,000 एकरपैकी जवळपास 50% जागा प्रशासनाकडे. दौंड ते मनमाड रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणासाठी ब्लॉक. 28 ते 30 मे दरम्यान धावणाऱ्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल. पुणे गोरखपूर विशेष आणि हडपसर मुझफ्फर विशेष गाडी 8 तास उशिरानं धावणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना ई-केवायसी अनिवार्य. केवायसी न केल्यास मे आणि जून महिन्याचे पगार दिले जाणार नाही. शासनमान्य पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विद्यापीठाकडून निर्देश. महामुंबई मेट्रोमध्ये देशातील पहिली स्वयंचलित पेंटोग्राफ स्थिती निरीक्षण प्रणाली कार्यान्वित. नव्या AI आधारित प्रणालीमुळे प्रत्येक धावत्या ट्रेनच्या पेंटोग्राफची रिअल टाइममध्ये तपासणी होणार. मुंबई महापालिकेत जुनी पेन्शन लागू करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेकडून पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र. पुण्यातील मांजरी ग्रामस्थांची पालिकेवर पायवारी. पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन. मुख्य पाईपलाईनला उपजलवाहिन्या न टाकल्यानं पाण्यासाठी नागरिकांची वणवण. राज्यातील 13 वरिष्ठ IPS आणि राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या. गृह खात्याकडून अधिकृत आदेश जारी. अनेक महत्त्वाच्या पोलीस आणि सुरक्षा दलाच्या विभागांमध्ये मोठा फेरबदल. गडचिरोलीत मे महिना संपत आला तरी एकही धान खरेदी केंद्र सुरू नाही. हजारो शेतकऱ्यांचं लाखो क्विंटल धान उघड्यावर. मागच्या वर्षीही धान खरेदी नाही, त्यामुळे यावर्षी तरी खरेदी होणार का, शेतकऱ्यांची चिंता वाढली. आता शेतकऱ्याला घरबसल्या मोबाईलवर खताचं बुकिंग करता येणार. सरकारचा छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट. लवकरच खताच्या बुकिंगसाठी अॅप्लिकेशन उपलब्ध होणार. विदर्भात पुढील 9 दिवस उष्णतेचा अलर्ट. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत देशातील सर्वाधिक 47.2 अंश तापमान, तर अमरावतीत 2 दिवसात उष्माघाताचे 3 बळी. सोलापूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे हॉटेल, पेट्रोल पंपासह पशुधनाचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यात हॉटेलसह पेट्रोल पंपाचे पत्रे अक्षरशः उडून गेले. दुसरीकडे बार्शीतील पिंपळगावमध्ये वीज पडून 2 म्हशी दगावल्या. राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. छत्रपती संभाजीनगरसह वर्धा, लातूर, अमरावती, धाराशिव, सोलापूर, आष्टेत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. शेती पिकं आडवी. काही भागात घरांचंही नुकसान. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.